नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडी इंजिनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. मी सतीश काळे. MVA RTOचे नोटिफिकेशन येणार आहे आणि जागा देखील येणार आहे, तुम्हालाही माहिती आहे. तर MVA RTOचा असलेला मेन्सचा सिलॅबस आपण थोडासा डिस्कस करूया. त्यासाठी लागणारे काही रेफरन्स बुक्स किंवा कुठनं अभ्यास करायचा एक्झॅक्टली तुम्हाला आणि रिसोर्सेसविषयी थोडक्यात आपण बोलणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की याचा अभ्यासक्रम बदललेला आहे. अभ्यासक्रम बदलल्यानंतर म्हणजे मागच्या 2020च्या वेळेसचा जो सिलॅबस होता तो आता नाही आहे. त्याच्या वेळेस काय होतं की सेक्शन ए, सेक्शन बी आणि सेक्शन सी असे वेगवेगळे सेक्शन्स होते. मात्र आता जर तुम्ही बघितलं तर थोडा सिलॅबस तुम्हाला बदललेला दिसणार आहे. आता जवळपास चांगल्या व्हॅकन्सीज या वर्षी येण्याची 99 काय 100% शक्यता आहे. सगळ्याच गोष्टी परिपत्रक म्हणा, ह्या गोष्टी म्हणा, त्या गोष्टी सगळ्याच गेलेल्या आहेत. आता ग्रुप सीमध्ये येणारी ही एक्झामिनेशन आहे, याचं नाव आहे AMVI, असिस्टंट मोटर व्हेकल इन्स्पेक्टर. त्यासाठी लागणारा मेन्सचा सिलॅबस याच्याविषयी आपण स्पेसिफिकली डिस्कस करूयात. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, तुम्ही बघत आहात तुमच्या समोरच, तुम्हाला माहिती असेल नसेल पण थोडं बारकाईनं तुम्ही सगळ्या गोष्टी समजून घ्या. याच्यामध्ये आपले इंजिनिअरिंगचे काही विषय असणार आहेत आणि यावर्षी स्पेसिफिकली ॲटोमोबाईलचे सब्जेक्ट्स वाढवले आहेत त्यांनी. ॲटोमोबाईल्समध्येही थोडंसं कॅटेगरायझेशन्स आपण डिटेलमध्ये डिस्कस करून घेऊयात. याच्यामध्ये याची लेवल कशी असणार एक्झामिनेशनची, काय डिप्लोमा लेवल असेल, डिग्री लेवल असेल. मी तर डिरेक्टली म्हणते की डिग्री लेवलचा सिलेबस असतो हा पूर्णतः. क्वेश्चनची लेवल सिम्पल नसते, मिडियम टू टफ असते या टाईपमध्ये. काही सिम्पल असतात पण फार कमी असतात असे. इंग्लिशमधनं हा पेपर होतो. टोटल 150 प्रश्न असतात त्याच्यामध्ये आणि प्रत्येकी प्रश्न हा 2 मार्क्सला असतो आणि असे म्हणून म्हणतात हे 300 मार्क्स आणि 1.5 तासांचा हा पेपर असतो आणि ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये. MCQs असतात, ऑब्जेक्टिव्ह बेस्ड क्वेश्चन्स असतात. सो हा मुख्यतः याचा सिलॅबस. अच्छा सर, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग असते का? असते. 1/4 एवढी निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे ॲक्युरेसीला महत्त्व आहे आपल्या इकडं. ॲक्युरेसी आपल्याला मेंटेन करावीच लागणार आहे याच्यामध्ये. आता सिलॅबस जर आपण एक्झॅक्टली स्टडी करायला जर सुरुवात केली ह्याचा, तर याच्यामध्ये स्ट्रेंथ ऑफ मटेरियल, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस, थेरी ऑफ मशीन्स, हायड्रोलिक मशीन्स आणि हायड्रोलिक्स अँड हायड्रोलिक मशीन्स आणि पुढे थर्मोडायनॅमिक्स की ज्याच्याविषयी मी डिस्कस करेलच. आता स्ट्रेंथ ऑफ मटेरियल असो किंवा मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असो किंवा टॉम असो किंवा FM किंवा HM असो, याच्यामध्ये स्पेसिफिकली सिलेबस तुमच्या समोर आहे. आपला जो जनरली सेकंड इयरच्या इंजिनिअरिंगला सिलेबस असतो, तो इंजिनिअरिंगच्या सेकंड इयर जो सिलेबस असतो तो सिलेबस आहे. आता डेप्थ किती पकडली पाहिजे सर? सिम्पल स्ट्रेस आहे, स्ट्रेन एनर्जी आहे, शेअरिंग फोर्सेस आहेत. तर मधला बराचसा पोर्शन त्यांनी काय केला आहे की ॲक्च्युली स्किप करून टाकलेला आहे. तो अभ्यास करायचा आहे का? 100% अभ्यास करायचा आहे. तुम्ही जर बघितली तर एकदम सिम्पल स्ट्रेस नंतर डायरेक्टली स्ट्रेन एनर्जी आहे. आता स्ट्रेन काय असतात, स्ट्रेनचे टाईप्स काय असतात, त्याचे फॉर्म्युलेज काय काय आहेत हे कुठं मेन्शनच नाही, डायरेक्टली स्ट्रेन एनर्जी मेन्शन आहे. म्हणजे इनडायरेक्ट बिटवीन द लाईन्सवाला हा सिलॅबस आहे, तो तुम्हाला 100% करावा लागणार आहे. त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि शेवटी बघा तुम्ही इथं आणखी शेवटी स्ट्रेन्स आहेत. पण आता हे टॉर्शनल स्ट्रेस आणि टॉर्शनल स्ट्रेन जर असतील तर नॉर्मल स्ट्रेस नॉर्मल स्ट्रेन का बरं नाही आहे हे असलंच पाहिजे. म्हणजे हे सिलॅबसचाच पार्ट आहे. हे बिटवीन द लाईनवाला सिलॅबस आहे आणि असं बऱ्याचशा ठिकाणी आहे. जरी त्यांनी तुम्हाला अशा 3 लाईन्समध्ये जरी तुम्हाला वाटत असेल की स्ट्रेंथ ऑफ मटेरियलचा सिलॅबस संपला, थोडाच आहे, बट बिलकुलच असं नाही. आता थेरी ऑफ टॉर्शन याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे कॉन्सेप्ट स्टडी करावे लागणार आहेत. डायरेक्ट आणि बेंडिंग स्ट्रेसेसमध्ये सुद्धा तुम्हाला सगळ्या टाईपच्या डायग्राम्स म्हणा किंवा त्याचे इक्वेशन्स म्हणा किंवा त्यांचं कम्पॅरिझन्स म्हणा, वेगवेगळ्या बीमचं याचं त्याचं, हे सगळं की याच्यामध्ये बघावं लागेल. आता मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस बघा तुम्ही. म्हणजे अभ्यास करताना आता बरेचसे मुलं जे आहेत, प्रीचा अभ्यास त्यांचा कंबाईंड ग्रुप सीमुळे एकदम चांगला आहे, त्यात काही प्रश्नच नाही आहे. बट अभ्यासक्रम तो तुमचा प्रीचा एकदम ओके आहे, सगळं आहे, प्री तुमचं क्वालिफाय होणार आहे, बऱ्याच जणांना कॉन्फिडन्स आहे. आणि मग डायरेक्टली बरेचसे मुलं मेन्सचा जो सिलॅबस आहे, एक तर आम्हाला विचारतात की सर ह्याचं कुठल्या पुस्तकातनं करायच्या, नोट्स आहेत का, काही व्हिडिओ कोर्स आहे का, लाईव्ह कोर्स आहे का, वगैरे वगैरे. तर आपला नोट्स पण असणार आहेत, व्हिडिओ कोर्स पण असणार आहे आणि ऑफलाईनची बॅच पण असणार आहे पुण्याच्या सेंटरलाच, पुण्याच्या मध्यवर्तीच नारायणपेठ इथे. आणि तुम्हाला जर सेल्फ स्टडी करायचं असेल तर काही पुस्तकांची पण लिस्ट मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईन, तर ती वाचणं तुम्ही अपेक्षित आहे. पण त्याच्यामध्येही किती वाचायचं, काय वाचायचं याच्याविषयी मात्र प्रश्नचिन्ह तुमच्या डोक्यात तयार होऊ शकतं. सरळ आहे, कारण एकदमच तुम्ही काय रेफरन्स बुक्स घेऊन याला वाचू शकत नाही आहेत. रेफरन्स बुक्स घेऊन तेवढं समजलंही पाहिजे आणि रेफरन्स बुक्सचा ॲप्रोच हा एकदम कॉम्पिटिटिव्ह एक्झामचा नसतो. तर मी तर सांगेल की आपल्या एक्झाम स्टडीमार्फत तुम्हाला याच्या नोट्स दिल्या जातील. एकदम कमी नॉमिनल प्राईसमध्ये नोट्स असतील, PDF नोट्स असतात आणि हार्ड कॉपी देखील असते. तुम्ही अगोदर त्या नोट्स बघा,
आधी ॲनालिसिस करा सगळा सिलेबस आहे की नाही त्याच्यामध्ये, नंतरच तुम्ही घेऊ शकता एकदम कमी प्राईसमध्ये PDF नोट्स आणि काही नॉमिनल प्राईसमध्ये आपल्या हार्ड कॉपीच्या नोट्स. आणि तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला व्हिडिओ कोर्स तुमचा डेडिकेटेड लाईव्हच्या स्वरूपात करायचा किंवा ऑफलाईनच्या स्वरूपात करायचा, तसाही तुम्ही डेडिकेटली करू शकता. आणि तुम्हाला वाटलं की नाही आम्हाला काहीच करायचं नाही, मला फक्त थोडं मार्गदर्शन करा ह्याच्याविषयीचं, तर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी सुद्धा आम्ही रेडी आहोत. तर नारायणपेठ इथे तुम्ही आपल्या एक्झाम स्टडी सेंटरला तुम्ही व्हिजिट करू शकता. बघा याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये तुम्ही जर बघितलं की हे इंजिनिअरिंग मटेरियल्स म्हणजे थोडं मटेरियल सायन्सविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. मग त्याच्या प्रॉपर्टीज काय असतात, मटेरियल सायन्समधल्याच ह्या प्रॉपर्टीज आहेत थोड्याशा सुरुवातीच्या असणाऱ्या. नंतर मेटल कटिंग प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये सगळ्याच प्रोसेस घ्यायच्या. आता ही किती डेप्थ पकडायची, डेप्थ तुम्हाला चांगली ठेवावं लागेल. आपल्याला कॉम्प्रोमाइज नाही करायचं, कारण एक एक मार्क्स आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. नंतर ड्रिलिंग प्रोसेस आहे, मिलिंग प्रोसेस आहे, या प्रोसेसविषयी तुम्हाला डिटेलमध्ये जावंच लागणार आहे. जवळपास हे मागच्या वर्षी होतं, हेही मागच्या वर्षी इन द सेन्स मागच्या MUAला हा देखील जशाच तसा टॉपिक होता, हाही होता, हाही टॉपिक जवळपास जशाच तसा होता. पण आता ह्याच्यामध्ये काही ऑडनेस तुम्हाला असा फील होईल की हायड्रोलिक मशीन्समध्ये जर बघितलं, आता फ्लुइड्स माहिती आहे, त्यांच्या प्रॉपर्टीज पण आपण स्टडी करूया. डायरेक्टली त्यांनी लॅमिनार आणि टर्ब्युलंट फ्लो दिला आहे आणि लगेच मधला पार्ट दिला बर्नौलीज इक्वेशनचा म्हणजे डायनामिक्सचा पार्ट दिला आहे. नंतर लगेच मध्येच काहीतरी फ्लुइड प्रेशर दिला आहे. म्हणजे सिक्वेन्स त्यांनी एकदमच चेंज करून टाकलेली आहे, त्यात काही प्रश्नच नाही. पण बिटवीन द लाईन्सवाला जो सिलेबस तुम्हाला करायचा आहे. नंतर पास्कल्स लॉ आहे, सरफेस टेन्शन आहे, हे फ्लुइड फ्लो अँड इट्स मेजरमेंट आहे, हायड्रोलिक टर्बाइन्स. आता हायड्रोलिक टर्बाइन्स म्हणजे की तुम्हाला तिन्ही टर्बाइन्स करावं लागणार आहेत, टर्बाइन्स करावंच लागणार आहेत. आता इथं पंप दिलाय का, तर हे बघा शेवटी पंप देखील आहे, पंपला पण नाही सोडलं त्यांनी. म्हणजे असा हा सिलेबस बिटवीन द लाईन्सवाला आहे. टॉममध्ये जर बघितलं तर आपला पहिला असतो कायनेमॅटिक्स आणि डायनॅमिक्स असतो, ॲज युज्युअल तोच आहे. फ्रिक्शनचा पार्ट असतो, पॉवर ट्रान्समिशन दिलं डिरेक्टली तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये सुद्धा मग फ्लायव्हील आहे, क्लच आहे, बेल्ट ड्राईव्ह आहे, किंवा मग गव्हर्नरचा पोर्शन आहे हा काहीसा. एका ठराविक एरियामधनंच प्रश्न इथनं विचारले जातात. याच्यामधनं काहीच एरिया असा आहे की तिथनं प्रश्न विचारले जातात. आता प्रिन्सिपल ऑफ गायरोस्कोप आहे किंवा त्याचे इफेक्ट्स आणि ॲप्लिकेशन्स ऑफ कॅम्प्स. आता कॅम्पचे ॲप्लिकेशनमध्ये कॅम्पचे प्रकार आलेच, मग कॅम्पचे प्रकारामध्ये टर्मिनॉलॉजी आल्या वेगवेगळ्या, याचा देखील तुम्हाला अभ्यास करायचा आहे, यात काही प्रश्नच नाही आहे. आता थर्मल इंजिनिअरिंग आणि रेफ्रिजरेशनमध्ये स्पेसिफिकली काय आहे तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये सोर्सेस ऑफ एनर्जी म्हणजे जे कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस असतात ना, त्याच्याविषयी तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नंतर आपले फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स तुम्हाला करावंच लागणार आहे. नंतर हीट इंजिनचं वर्किंग असेल, कंप्रेसर असेल, किंवा मग बाकीचे एकदम IC इंजिनमधला जो पार्ट असतो ना, एअर स्टँडर्ड, वेपर पॉवर, गॅस पॉवर सायकल्स. आता काही ठिकाणी IC इंजिनमध्ये आहे, काही ठिकाणी हा स्पेशली थर्मोडायनामिक्समध्ये आहे. आणि नंतर हा पार्ट संपल्यानंतर रेफ्रिजरेशनचा जो पार्ट आहे, तर स्पेसिफिकली रेफ्रिजरेशन कंडिशनिंग सिस्टम हे तुम्हाला करायचंच आहे. कितीपर्यंत करायचं, किती लेवलपर्यंत करायचं, तर याच्यामधनं फार डिफिकल्ट प्रश्न नाही विचारले जाणार, पण तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेटिव्ह प्रश्न, डेटा बेस्ड क्वेश्चन्स हे तुम्हाला याच्यावरनं विचारले जात असतात. आता नंतर आहे इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट. आता याच्यामध्ये जर स्पेसिफिकली जर बघितलं आपण तर हा देखील आहे का याच्यामध्ये, हा देखील आहे. मागच्या वर्षी होता का, हा मागच्या वर्षी देखील होता. हा मग याच्यामध्ये असाच सिलेबस होता का, टाइप्स ऑफ मॅनेजमेंट ऑन ऑर्गनायझेशन, हा याच्यामध्ये पण तसंच होतं. नंतर हे होतं का असं इंडस्ट्रियल ॲक्ट्स वगैरे, काही पॉईंट्स याच्यामध्ये नवीन टाकले आहेत, त्यात काही प्रश्नच नाही. पण प्रोडक्शन, टाइप्स ऑफ प्रोडक्शन्स, प्लांट लेआउट, प्लांट प्लॅनिंग, वर्क, म्हणजे मागच्या वेळेसच्या याच्यामध्ये होता. आणि तो थोडक्यात लिहिलं बघा मेट्रोलॉजी. आता एवढं छोटं मेट्रोलॉजी लिहिलं आहे. मेट्रोलॉजी बघितलं तर फार वास्ट आहे, पण याच्यामध्ये काहीच आपल्याला मेजरिंग डिव्हायसेस काहींचाच अभ्यास करायचा, सगळ्या डिव्हायसेसचा अभ्यास करायचा नाही आहे. ओके, पॉवर डेव्हलपिंग सिस्टम्स अँड कन्स्ट्रक्शन्स. आता हे एक्झॅक्टली इथनं खाली जरी म्हणलं तर प्युअरली ॲटोमोबाईलचा पार्ट आहे. ॲटोमोबाईलला ते 3-4 टाईप्समध्ये कॅटेगराईज केलं जातं स्पेसिफिकली. आणि त्याच्यामध्ये मग आपण म्हणू शकतो ना, ट्रान्समिशन असेल, कुलिंग असेल, स्टिअरिंग सिस्टम असेल, अशा वेगवेगळ्या पार्टमध्ये डिव्हाइड केलं जातं. आता याच्यासाठी स्पेसिफिकली तुम्हाला आपल्या क्लासकडनं प्रॉपर नोट्स भेटतील, कारण प्रॉपर टीचर आहेत की ज्यांनी ॲटोमोबाईल्सला प्रॉपरली 10-12 वर्ष टीच केलं. आणि मीही मागच्या MUAला सुद्धा मी हे सगळे विषय टीच केले आहेत, त्याच्यामध्ये ॲटोमोबाईलचा पण पार्ट टीच केलेला आहे. त्यामुळे माझ्या साईडनं सुद्धा मी तर तुम्हाला मदत करणारच आहे. आणि प्लस आपले दुसरे टीचर जे श्रीपाद सर म्हणून आहेत, ते देखील तुम्हाला खूप चांगल्या लेवलला मदत करतील या पर्टिक्युलर सब्जेक्टला अंडरस्टँड करण्यासाठी. आता हा प्युअरली ॲटोमोबाईलचा पार्ट आहे, सगळ्यात शेवटी जर बघितलं मोटर व्हेकल ॲक्ट आणि रोड सेफ्टी देखील त्यांनी कव्हर केलेलं आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये असणारे जवळपास नवीनचे काहीशे अमेंडमेंट्स असतील किंवा काही चेंजेस असतील किंवा वेगवेगळे नियमावली जी आहे याच्यामध्ये येणारी, तर ती देखील याच्यामध्ये करावी लागते आपल्याला. इलेक्ट्रिकल व्हेकल्सचं इंट्रोडक्शन. आता मोस्टली काय होतं माहिती आहे का, की इलेक्ट्रिकल व्हेकल्स हे रेफरन्स बुक्समधला पार्ट नाही आहे.
आणि पेपर ज्यावेळेस सेट होतो ना त्यावेळेस रेफरन्स बुक्सला प्रायोरिटी दिली जाते. मागच्या वेळेस पण तुम्ही बघा रिसेंट ट्रेंड्स नावाचं एक प्रीला आपल्याला काय होतं ANVI प्रीला रिसेंट ट्रेंड्स नावाचा टॉपिक होता, बरोबर. एक युनिट एक सब्जेक्टच होता माझं, इव्हन त्याच्यावर पुस्तकही होतं. रिसेंट ट्रेंड्समध्ये कधीच रिसेंट ट्रेंड्सचे क्वेश्चन्स विचारले गेले नाहीत. रिसेंट ट्रेंड्समध्ये कधीच रिसेंट ट्रेंड्सचे क्वेश्चन विचारले गेले नव्हते. मागच्या ANVIच्या प्रीच्या वेळेस कधीच नव्हते विचारले गेले. त्याच्यामध्ये स्पेसिफिकली काय होतं प्री एक्झामच्या वेळेस त्याच्यामध्ये काय विचारलं गेलं एक्झॅक्टली, तर नॉर्मल वेल्डिंगवरचे क्वेश्चन्स होते, नॉर्मल आपले कन्व्हेन्शनल मॅन्युफॅक्चरिंगचे क्वेश्चन्स होते. मग रिसेंट ट्रेंड आता हेही इलेक्ट्रिकल व्हेकल्सचं मॅक्सिमम पॉसिबिलिटी अशीच असते की खरंच इलेक्ट्रिकल व्हेकल आता हे मधलंच इन्व्हेन्शन आहे आणि मग याच्यावरती खरंच प्रश्न विचारले जाणार का, तोही प्रश्नचिन्ह आहे. कारण जुन्या रेफरन्स बुक्समध्ये हे इलेक्ट्रिकल व्हेकल्सविषयीची जास्त माहिती नसतेच. जे स्टँडर्ड बुक्स आहेत आपल्या ऑटोमोबाईलसाठीचे त्याविषयीचं बोलतोय मी. ओके, आता ऑटोमोबाईल इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स लेआउट, तर याच्याविषयी सगळं तुम्हाला शिकवलं जाईल इन डिटेल. तुम्ही बेटर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. आम्ही 6 ते 7 जे टीचर्स आहेत, 6 टीचर्स जे असणार आहेत स्पेसिफिकली महाराष्ट्रामध्ये एक्सक्लुझिव्हली 6 टीचरची टीम आपल्याकडं आहे, जे की सगळेच्या सगळे अनुभवी आहेत. याच्यामध्ये तुम्ही डेडिकेटेड एक्झाम स्टडी खालीसुद्धा लिंक दिली आहे, एक्झाम स्टडी 1ला तुम्ही जॉईन करू शकता बाकीच्या डिटेल्ससाठी. जसं मागच्या वेळेस तुम्ही कुठल्याही मागच्या सिलेक्टेड कॅन्डिडेट्सला विचारा एक्झाम स्टडीविषयी, तुम्हाला ते नक्कीच सांगतील. सो भेटूया आपण विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट सेशन्समध्ये. धन्यवाद.